वेट लॉस आणि डायबिटीज फ्रेंडली ऑफिस टिफिन बॉक्स या सिरीजचा आज आपण भाग तिसरा बघतो आहे. या सिरीजचा भाग पहिला आणि दुसरा चॅनलला अपलोड झालेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या टिफिन बॉक्समध्ये आपण चना पालक नाचणीची चपाती बनवतो आहे. हाय प्रोटीन हाय फायबर प्रीबायोटिक अशी एक कोशिंबीर बनवतो आहे. सर्वात आधी कोशिंबीर बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल गरम करते आहे. हे मी ऑलिव्ह ऑइल वापरते आहे किंवा तुपाचाही तडका तुम्ही घालू शकता. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण आल्याची पेस्ट घालायची, सोबतच कढीपत्ता घालायचा. सर्व छान परतून घ्यायचं आहे. आता इथे चण्याची जी डाळ होती ना, ती मी मिक्सरला वाटून घेतली आणि 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. बघा छान भिजल्या गेलेली आहे किंवा रात्रभर चणा डाळ भिजत घालून मिक्सरला वाटूनही तुम्ही तयार करू शकता. चणा डाळ सुद्धा आपल्याला या तडक्यामध्येच 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. फार जास्त शिजवायची नाही, फक्त 2 ते 3 मिनिटासाठी परतायची आहे. हा जो डाळीचा तडका आपण तयार केलेला आहे, हा पूर्णपणे गार करायचा आहे. इकडे मी ताजं दही घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घालायचं, साखर घालायची नाही. काकडी किसायची आणि पाणी पिळून नंतर घालायची. एक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आणि जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना, ही यामध्ये घालायची आहे. सर्व छान मिसळून घ्यायचं. ही जी कोशिंबीर आहे ना, विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रोटीन आणि फायबरने युक्त असलेली ही कोशिंबीर चवीलाही खूप मस्त लागते. यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची. आता आपल्याला नाचणीची चपाती बनवायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडं ज्वारीचं पीठ घालते आहे. तुम्ही बघू शकता मी 90% नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 10% मी ज्वारीचं पीठ घालते आहे. यामुळे जी चपाती आहे ना, अगदी मऊसूत बनते. जशी गव्हाची चपाती असते ना, अगदी तशीच. हे सर्व छान मिसळून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आहे. झाकून आपल्याला 5-1 मिनिटासाठी असंच सोडायचं आहे. तोवर भाजी बनवायची तयारी करूया. तर इथे कढईमध्ये मी ऑलिव्ह ऑइल गरम केलेलं आहे. यामध्ये जिरे घालायचं, मुठभर शेंगदाणे परतून घ्यायचे. शेंगदाणे छान फुटायला लागले, की एक जाडसर चिरलेला कांदा घालायचा. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आहे. अर्धा ते 1 इंच आलं घालायचं. हे सुद्धा छान परतून घ्यायचं. आता यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घालते आहे. सोबतच एक चिरलेला टोमॅटो घालायचा. कढीपत्ता घालते आहे. एक वेलची घालायची. थोडीशी दालचिनी म्हणजे कलमी घालते आहे. परत एकदा छान मिसळून घ्यायचं. यामध्ये मी आता चिरलेला पालक घालते आहे. पालकची मी फक्त पत्तीच वापरलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी चिरून घालायची आहे. किंवा तुम्ही पालक ब्लँच करून त्याची प्युरी बनवून घेतली ना, तरी तीही चालणार आहे. पण मी इथे कढईमध्ये असंच परतून घेते आहे. हे सर्व गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. तोवर आपण चपातीसाठी जी उकळ काढलेली होती ना, ती मळून घेऊया. हलकीशी गरम आहे, तर आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे. यामध्ये जास्तीचं पाणी घालण्याची गरज नाही. बघा यामध्ये छान चिकटपणा सुद्धा आलेला आहे, कारण थोड्या प्रमाणात मी इथे ज्वारीचं पीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आता याचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घेऊया. सुरुवातीला वेट लॉस करत असताना तुम्ही 2 चपात्या तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. हळू-हळू शक्य असेल तर सॅलडचं प्रमाण आहारामध्ये वाढवा आणि जे कार्बोहायड्रेट आहे म्हणजे चपाती आहे, भात आहे याचं प्रमाण हळू कमी करायचं. जेणेकरून वेट लॉस हा झपाट्याने होईल. चला आता चपाती मी कोरडं पीठ घालून इथे लाटून घेते आहे. नाचणीमध्ये दुधापेक्षाही जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे लहान मुलांची हाईट वाढवण्यासाठी नाचणी त्यांच्या आहारामध्ये असणं फार गरजेचं आहे. तुम्ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ यापासून बनवू शकता. जसं नाचणीची चपाती आता आपण बनवतो आहे. नाचणीपासून डोसाही बनवला जाऊ शकतो. त्याचबरोबर इडलीसुद्धा बनवता येतात, अप्पेसुद्धा बनवता येतात. तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील ना, फक्त रागीच्या म्हणजे नाचणीच्या, तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत, की व्हिडिओ तर बघतात, पण जो प्रश्न मी विचारते ना, त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देतच नाही. मी पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं, की ही वेट लॉसची जी सीरीज आहे, ती पुढे चालू ठेवायची आहे की नाही ठेवायची आहे? कारण जर तुम्हाला गरज नसेल, तर ही सीरीज चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण भरपूर अशा रेसिपीज आहेत, ज्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. पण जर तुम्हाला गरज नसेल, तर विनाकारण या रेसिपी शेअर करण्यात काहीच अर्थ नाही, हो की नाही? तर मला कमेंट करून नक्की कळवत जा, की तुम्हाला खरंच गरज आहे की नाही आहे. चला आता इथे जी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे, जे जिन्नस आपण परतून घेतलेले होते, ते मी वाटून घेतले. थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. चला आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम झाल्यानंतर थोडं तिखट, हळद आणि धनेपूड घातलेली आहे. सोबतच थोडा किचन किंग मसाला घालायचा, त्यामुळे चव छान येते किंवा छोले मसाला असतो ना, तोही घालू शकता. थोडं पाणी घालायचं. आता यामध्ये आपल्याला थोडी कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. सोबतच मी इथे आमचूर पावडर घालते आहे, छान चटपटीत अशी चव यावी म्हणून. परत थोडं पाणी घालते आहे आणि तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे.
तर आपण यामध्ये पालक घातलेली आहे, त्यामुळे यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे आणि चणा घालतो आहे. चण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. थोडासा गरम मसाला घालायचा. ही पेस्ट आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. पालक आणि सर्व जिन्नस आपण छान परतून घेतलेले होते. पण आपण जेव्हा वाटून घेतो ना, त्यामुळे हलकासा कच्चेपणा ग्रेव्हीमध्ये येतो. म्हणून आपल्याला छान शिजवून घ्यावं लागतं. इथे मी काळा चणा घेते आहे. यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असतं. रात्रभर भिजत घालून कुकरला शिजवून घ्यायचा. छान मऊ असा शिजवायचा. लवकर शिजत नसेल, तर शिजत असताना थोडा बेकिंग सोडा घालायचा किंवा भिजत असताना घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि याची ग्रेव्ही मी खूप पातळ ठेवलेली नाही, कारण टिफिन बॉक्ससाठी आपण ही रेसिपी बनवतो आहे. त्यामुळे आपण इथे पाणी कमी घालूनच ही ग्रेव्ही तयार केलेली आहे. झाकण ठेवून मी 5-1 मिनिटासाठी हे सर्व शिजवून घेतलेलं आहे. बरं, तुम्हाला सकाळी जर लवकर हा टिफिन तयार करायचा असेल, तर ही पेस्ट तुम्ही रात्रीनीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवू शकता. तर इथे ताजं दही मी फेटून घेतलेलं आहे. हे दही यामध्ये घालते आहे. पालकमध्ये असलेला हलकासा कडवटपणा दूर करण्यासाठी आणि ग्रेव्हीला एक रिच आणि क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी आपण दही घातलेलं आहे. छान मिसळून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर 5-1 मिनिटासाठी वाफ काढायची आहे. तर बघा, इथे दही जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये घालतो ना, तेव्हा आपल्याला घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे, नाहीतर दही फाटू शकतं. साधा, सोपा आणि हेल्दी टिफिन बॉक्स इथे तयार झालेला आहे. तर बघा, ही नाचणीची चपाती मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला टेक्स्चर बघून लक्षात आलंच असेल. गव्हाची चपाती असते ना, अगदी तशी मऊ झालेली आहे. आणि भाजत असताना मी तूपसुद्धा घातलेलं होतं. तसं ही नाचणी ही ग्लुटन फ्री असते, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे तुम्हाला जर झपाट्याने वेट लॉस करायचा असेल, तर रेग्युलर गव्हाच्या चपातीला तुम्ही नाचणीच्या चपातीने रिप्लेस करू शकता. प्रोटीनयुक्त कोशिंबीरसुद्धा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा. पुढील रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.